आमच्या अण्णांना आहे ना सकाळी 7 वाजताच पंढरपूरला जायचं होतं. लगेच माझे घरचे माझ्याकडे टुक-टुक बघायला लागले. तरी मी म्हणले, "ही एवढ्या प्रेमाने कशी बघत होतो?" नंतर माझ्या लक्षात आलं, की शेवटी घरचा हमाली ड्रायव्हर तर तूच आहे ना बाई, मग तू कॉन्ट्रॅक्ट तर माझ्याकडेच येणार होतं. तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला अण्णांना घेऊन डायरेक्ट पंढरपूरला जायची गरज नव्हती. तसं लायसन असतं ना, तर माझे लहानपणापासून स्वप्न आहे, की मला इंग्रजी राज्य हिंडायचे. अमेरिका, इंग्लंड, मुंबई, दिल्ली, चेन्नई. म्हणलं तुझे ₹10 स्वस्त स्वप्न आहेत ना, जरा बाजूला ठेव ना, आजोबांना घेऊन जरा सावकाश जा स्टँडवरती. आता आपल्या ॲक्टिवावरती दरारा पडला, आजोबा आहेत मागं म्हणल्यावरती. ती पण एकदम डुगू स्टँडवरती आली होती. अण्णांचं दर्शन घेऊन आपल्याला स्वामींचं पण दर्शन घ्यायचं होतं, म्हणून येतानीच आंघोळ करून आले होते. कारण पारूचं दर्शन घेतल्यावरती पुण्य कमी लागतं असं म्हणतात बरं का, म्हणून आंघोळ करूनच आले होते. आता श्रीगोंद्यात आले म्हणल्यावरती सगळ्या गल्ल्या चापत जायचं होतं. मला श्रीगोंद्यात गेल्यानंतर समजलं, की आपल्या गावाकडची सकाळ कशी पहाटे 4-5 वाजता होती. श्रीगोंद्यातली सकाळी ना 10 वाजले तरी पण होत नाही, हे मला आज समजलं बरं का. नंतर आपल्याला जायचं होतं कापूस वेचायला. आल्या ह्या ट्रॅक्टरवाल्यांनी आपल्याला आडवं लावलं बरं का. आता कसं आहे, दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत आहे ना, अंधारात आणि सिद्धीमध्ये काही फरक दिसणार नाही बरं का. एवढ्या उन्हात कापूस याचणार म्हणलं थोडी तरी काही पडणार ना. कधी कधी असं वाटतं की वरनं कोणतरी छत्री धरावून खाली मी कापूस याचा. एवढी श्रीमंती कधी येणार आहे? इतके दिवस बेकार चाललेत ना, काय सांगू तुम्हाला. तुम्ही आनंदी तर मी आनंदी, मी दुखी तर तुम्ही दुखी. त्याच्यामुळे आनंद मानून जागा. थँक्यू.